हॅलो डिअर स्टुडंट्स, स्वागत आहे आपल्या चॅनेलवर ओमकार फार्मा ज्ञानवर. मी आहे तुमचा होस्ट ओमकार दुधेकर. आज आपल्याला काय शिकायचं की आपण एक जरुरी ज्ञान केलं होतं की लास्ट टाईमला आपण काय बघितलं होतं की प्रॅक्टिस स्कूलबद्दल. या लेक्चरमध्ये आपण फार्मसी स्टोअरबद्दल माहिती घेणार आहोत. तर आता आपल्याला ओन फार्मसी बिझनेस, ओन फार्मसी, युअर फार्मसी म्हणजे आपली स्वतःची फार्मसी, त्याचे बिझनेस गाईड मी आज तुम्हाला देणार आहे. सो तर फर्स्ट ऑफ ऑल आता काय बघायचं आपल्याला, स्टार्टअप काय, आपल्याला इंडेक्स कसा, इंडेक्समध्ये 9 पॉईंटची आपण माहिती घेणार आहोत. त्यामध्ये काय आहे की ले इन द फाउंडेशन, रिसर्च अँड प्लॅनिंग. रिसर्च अँड प्लॅनिंग काय असते त्याबद्दल माहिती घेणार आहोत. त्यानंतर रेग्युलेटरी रिक्वायरमेंट अँड लायसनिंग, ते काय असते त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. त्यानंतर मग फायनान्स अँड लायसनिंग कॉस्ट काय त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. चूजिंग अ लोकेशन अँड परमिस, लोकेशन कसं चूज करायचं काय त्याबद्दल माहिती घेणार आहोत. इन्व्हेंटरी अँड सप्लाय स्ट्रॅटर्जीबद्दल पण पाहणार आहोत. त्यानंतर टीम अँड सिस्टीम, काय स्टाफ मेंबर असला पाहिजे, कोणते सॉफ्टवेअर वगैरे असले पाहिजे, याची पण आपण माहिती घेणार आहोत. त्यानंतर मार्केटिंग अँड कस्टमर एंगेजमेंट कशी होते याची पण आपण माहिती घेणार आहोत. लॉन्च अँड ग्रोथ आणि चॅलेंज टू मॉनिटर, कसं करायचं असते, काय असते चॅलेंज, काय असतात त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर आता आपलं फर्स्ट पॉईंट कोणता आहे, लेईंग द फाउंडेशन रिसर्च प्लॅनिंग. तर यामध्ये 4 पॉईंटचं डिस्कशन करणार आहोत. एक म्हणजे मार्केट स्टडी, ॲनालिसिस लोकल पॉप्युलेशन, म्हणजे आपल्या लोकल पॉप्युलेशन ॲनालिसिस करायचं, त्यांचा एज ग्रुप ॲनालिसिस करायचा, डिसीज कोणता चालू आहे सध्या मार्केटमध्ये, आणि नंबर ऑफ कॉम्पिटिटर इन युअर एरिया, म्हणजे कुठे पण आपल्याला मेडिकल टाकायचं असेल तर मार्केट स्टडी आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण लोकल पॉप्युलेशन म्हणजे तिथल्या लोकांना कोणता आजार जास्त प्रमाणात होतो, कोणत्या एज ग्रुपमध्ये होतो, आणि तिथं कोणते कॉम्पिटिटर असतील, आपल्याला आपल्या मेडिकल टाकण्याच्या आधी आपल्याला कोणता सोबत आपली कॉम्पिटिशन असेल हे आपल्याला ॲनालिसिस करावं लागते. त्यानंतर डिसाईड सर्विस, कोणती सर्विस द्यायची आपल्याला. तर त्यामध्ये काय म्हणले, विल यू सेल ओनली मेडिसिन, आपण मेडिसिनची सेल करू शकतो किंवा मग हेल्थ सप्लायमेंट करू शकतो, म्हणजे आपण माल पुरवू शकतो, डायग्नॉस्टिक करू शकतो, विटॅमिन वगैरे, आणि OTC ड्रग प्रोडक्टबद्दल करू शकतो. त्यानंतर मग आपल्याला बिझनेस मॉडेल काय चूज, स्टार्ट अ ब्रँड न्यू फार्मसी आर परचेस अँड एक्झिस्टिंग वन, ब्रँड न्यू फार्मसी किंवा मग परचेस एक्झिस्टिंग वन, दोन्हीपैकी एक आपल्याला बिझनेस मॉडेल घ्यावं लागतं. त्यानंतर रजिस्टर फार्मसी स्ट्रक्चर, रजिस्टर फार्मसी स्ट्रक्चरमध्ये काय की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, त्यांच्याकडून आपल्याला रजिस्टरी वगैरे करून घ्यावं लागते, पार्टनरशिप वगैरे करावं लागते, त्याबद्दल आपण बघितलं. त्यानंतर रेग्युलेटरी काय, रेग्युलेटरी रिक्वायरमेंट फॉर लायसनिंग, रेग्युलेटरी रिक्वायरमेंट आणि लायसन काय असते, ह्याच्यामध्ये 4 पॉईंट बघणार आहोत आपण. पहिला पॉईंट आहे अप्लाय फॉर ड्रग लायसन. सर्वप्रथम आपल्याला अप्लाय करायचं आहे ड्रग लायसनला. ते काय करावं लागते, आपल्याला एक ॲप्लिकेशन सबमिट करावं लागते. कोणाला की महाराष्ट्र स्टेट ड्रग कंट्रोल ऑर्गनायझेशन, यांना स्टेटचं ड्रग कंट्रोलला असतं, त्यांना आपल्याला ॲप्लिकेशन सेंड करावं लागते. कोणत्या अंडर, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940A. त्यानंतर आपल्याला हायर रजिस्टर फार्मासिस्ट, रजिस्टर फार्मासिस्टसाठी अप्लाय करावं लागतं. त्यासाठी आपल्याला मिनिमम क्वालिफिकेशन, आपण फार्मसी ॲक्टमध्ये शिकलो की डी फार्मसी असतं आणि मग त्यासाठी किंवा बी फार्मसी कोणतं पण आपण एक म्हणू शकतो. त्यानंतर त्यांनी ते गोष्ट त्यांची बी फार्मा प्रेझेंट ड्युरिंग ऑल बिझनेस हार, ऑल बिझनेसमध्ये त्यांची झाली पाहिजे. त्यानंतर मग ऑब्टेन अदर मॅनिटरी लायसन, म्हणजे कोणते लायसन असतात, तर कसं आपल्याला शॉप ॲक्ट म्हणून करावं लागते, इस्टॅब्लिशमेंट लायसन, GSTचं रजिस्ट्रेशन करावं लागतं, आणि म्युनिसिपल अप्रुव्हल, म्हणजे म्युनिसिपलचं अप्रुव्हल करून घ्यावं लागतं आपल्याला आपल्या तिथल्या जिथं मेडिकल टाकायचं आहे. त्यानंतर कॉम्प्लिकेशन मेंटेनन्स काय, त्यामध्ये आपल्याला कोणते नॅशनल फार्मसी रेग्युलेशन, डॉक्युमेंटेशन अपडेट या गोष्टीची करावं लागते. त्यानंतर फायनान्स अँड लर्निंग कॉस्ट. तर फायनान्स अँड लर्निंग कॉस्टमध्ये बघायचं झालं तर आपल्याला सर्वप्रथम फायनान्समध्ये पैसे, लायसनिंग कॉस्ट किती असते याबद्दल माहिती घ्यायची होती. तर मग आपल्याला आता बघायचं आहे की आता स्टार्टअप काय असेल, स्टार्टअप काय असेल, त्या स्टार्टअपमध्ये आता आपल्याला कसं स्टार्ट करावं लागेल. तर टोटल इन्व्हेस्टमेंट आपल्याला 15 ते 40 लाखाची इन्व्हेस्टमेंट करावं लागते. त्यासाठी आपल्याला
इंटेरियल इनिशियल इन्व्हेंटरीची गरज आहे. त्यानंतर फंडिंग काय असते, आपल्याला बँकेचं लोन घ्यावं लागतं. त्यानंतर MBFC फायनान्सिंग करावं लागते. हेल्थ केअर बिझनेस लोन स्कीम नावाची एक बँकेमध्ये स्कीम आहे लोनची, ती लोनची स्कीम घ्यावी लागते. त्यासाठी आपल्याला 10 ते 16% आपल्याकडून हे लोनवर आपल्याला 10 ते 16% व्याज लावलं जातं आणि तो आपल्याला फेडावा लागते, या कालावधीपासून असते. त्यानंतर आपल्याला जर हेल्थ केअर प्रोफेशन असेल, हा खर्च 5 ते 7 लाखापर्यंत पण येऊ शकतो. तर आता आपल्याला नेक्स्ट काय बघायचं आहे की आता नेक्स्ट काय बघायचं, आता आपल्याला हे झालं तर चूजिंग इको लोकेशन अँड परमिस. तर लोकेशन कोणते चूज करायचे त्याबद्दल पण आपल्याला माहिती घ्यायची आहे. थोडा इश्यू येतो. तर आता आपल्याला स्ट्रॅटेजिक साईट सिलेक्शन, सर्वप्रथम आपल्याला साईट सिलेक्शन करायचे आहे. कोणते नियर क्लिनिक, हॉस्पिटल, डेन्सली पॉप्युलेशन रेसिडेंट एरिया, म्हणजे कोणते क्लिनिक असतील छोटे मोठे त्यांच्या बाजूला आपल्याला मेडिकल टाकता येते. हॉस्पिटल फार्मसी असणं गरजेचं असतं. त्यानंतर आपलं डेन्सली पॉप्युलेशन रेसिडेंटल एरिया म्हणजे बस स्टँड, रेल्वे स्टेशन किंवा मग असं स्कूल्स कॉलेजच्या एरियामध्ये आपल्याला टाकता येते ते गोष्टीचे, जिथं जास्त रेसिडेंट पॉप्युलेशन म्हणजे जास्त प्रमाणात लोक येत असतात अशा ठिकाणी. म्हणजे ते आता आपण 4 रस्ते एकत्र येतो, तिथं आपण सिग्नलच्या बाजूला चौकात आपण मेडिकल टाकू शकतो. तिथं चारही रोडवरून लोक येतात, अशा प्रकारचं आपण तयार करतो. त्यानंतर स्पेस रिक्वायरमेंट काय पाहिजे. तर आपल्याला रिटेल फार्मसीमध्ये करण्यासाठी 10 सेंटीमीटर स्क्वेअर पर मीटर एवढ्या साईजची आपल्याला स्पेस पाहिजे. आणि त्यानंतर 15 स्क्वेअर मीटर इन होलसेलर, या गोष्टीसाठी आपल्याला गरजेचं आहे. होलसेलला जास्त प्रमाणात लागते. त्यानंतर लेआउट्स प्लॅनिंग काय असेल आता, तर त्यामध्ये अलोकेट झोन, प्रिस्क्राईब कॉर्टर, OTC सेल्स, कन्ज्युगेशन प्लेस अँड स्टोरेज, या गोष्टी येत असतात. त्यानंतर मग आता आपल्याला काय बघायचं आहे की इन्व्हेंटरी अँड सप्लायर स्ट्रॅटर्जी. इन्व्हेंटरी अँड सप्लायर स्ट्रॅटर्जी काय असते त्याबद्दल आपण माहिती घेणं. तर रिअलेबल सप्लायर पार्टनरशिप, त्यामध्ये सर्टिफाईड होलसेलरचं सर्टिफाय असते. त्यात फोटो प्रूफ इन्कम डिस्ट्रीब्युशन, इन्श्युअर मेडिकल ऑथेंटिकली, या गोष्टी येत असतात. त्यानंतर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, यूज फार्मसी सॉफ्टवेअर यूज करतात, ते ट्रॅक करतात आपल्या एक्सपायरी डेटला, बॅच नंबर कोणती आहे आणि रेकॉर्ड लेवल. म्हणजे आता अशी सिस्टीम आहे मोठ्या मेडिकलमध्ये, तर त्यांचे ड्रग त्यांनी कोणत्या रॅकमध्ये लावले आणि ते कितव्या HR आणि त्याची किती मॅन्युफॅक्चर एक्सपायरी, या सगळ्या डिटेल्स आपल्याला इन्व्हेंटरीमधून मिळत असतो. इन्व्हेंटरी खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्यानंतर आपल्याला नेव्हिगेशन आणि टर्म काय असते की फेवरेबल क्रेडिट, डिलिव्हरी शेड्यूल आणि रिटर्न पॉलिसीज काय असतात सप्लायरच्या, त्या गोष्टीची पण आपल्याला या मध्ये माहिती घ्यायची होती, आपण असतं. त्यानंतर मग आता आपल्याला टर्म अँड सिस्टीम. तर टर्म अँड सिस्टीममध्ये काय बघायचं आहे आपल्याला की क्वालिफाईड स्टाफ पाहिजे. म्हणजे टर्म्स अँड क्वालिफाईड स्टाफमध्ये आपल्याला काय एम्प्लॉय लायसनिंग फार्मासिस्टचं पाहिजे. सफिशियंट असिस्टमेंट आर हँडल डेली ऑपरेशन्स, म्हणजे डेली आपण जेवढे कस्टमर ऑपरेट करण्याची त्यांच्यामध्ये प्रमाण, म्हणजे आपण म्हणू शकतो की त्यांच्यामध्ये तेवढी ताकद पाहिजे की दररोजचे पेशंट प्रिस्क्राईब करणार, त्यांचे इफिशियंट असिस्टंट करणार, इत्यादी गोष्टीचं आपल्याला पाहावं लागतं. त्यानंतर मग ट्रेनिंग SOP. ट्रेनिंग काय असते, SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, एक लेटर असतं, त्यातच ट्रेनिंग स्ट्राफ करावं लागतं. त्यानंतर कस्टमर सर्व्हिस करावं लागतं, कॉम्प्लिकेशन्स अँड हायजेनिक कंडिशनमध्ये करावं लागते. त्यानंतर टेक्नॉलॉजी सेटअप, त्यामध्ये आपल्याला काय बघावं लागते की GST कंप्लेंट बिलिंग. तर GST बिलिंग काय असते, POS सिस्टीम आणि रेकॉर्डमध्ये आपल्याला सगळे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रेकॉर्ड ठेवावा लागतो. त्यानंतर मग आता आपल्याला नेक्स्ट काय, मार्केटिंग अँड कस्टमर एंगेजमेंट. आता मार्केटिंगमध्ये आता बघायचं झालं तर आता कम्युनिटी ऑफ आउटसर्च, यामध्ये काय, ऑर्गनाईज हे लोकल कॅम्प, पार्टनर विथ इथिक पर्टिक्युलर कम्युनिटी अँड इव्हेंट. तर आता कम्युनिटी आउटरीचमध्ये आपलं जे मार्केटिंग असते, ओव्हरऑल लोकल हेल्थ कॅम्प म्हणतो आपण, त्या गोष्टी येऊन जातात. त्यानंतर कस्टमर लॉयल्टी प्रोग्राम,
कस्टमरची लॉयल्टी प्रकार यामध्ये येऊन जाते. ऑफर रिपीट परचेज डिस्काउंट, म्हणजे आता आपल्याला आहे ना ऑफर परचेस करण्यासाठी रिपीट तेच गोष्टी परचेस करण्यासाठी आपल्याला काही डिस्काउंट द्यावा लागतो. तर आपल्याला पेशंट कस्टमर आपल्या हॉस्पिटलमध्ये येतात. त्यानंतर मग फ्री चेकअप करावं लागतं, आपल्याला फ्री चेकअप करावं लागतं. त्यानंतर स्पेशल ऑक्सिजन कूपन द्यावं लागतं, इत्यादी गोष्टी करावं लागतात. त्यानंतर डिजिटल प्रेझेन्स, क्रिएट वेबसाईट, आपल्याला आपली एक वेबसाईट तयार करावं. त्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करावं लागतं. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअप या माध्यमातून आपण आपल्या गोष्टी त्यात सांगितलं बघा. व्हॉट्सअप ऑर्डरिंग सिस्टीम ठेवावं लागते. म्हणजे असं आपण सिस्टीम म्हणजे की कस्टमर घरबसल्या आपल्या हॉस्पिटलच्या जे फार्मसी असते त्यांच्याकडून ड्रग घ्यावे. त्यानंतर मग आपल्याला बेटर रिसर्च काय असतं, कॉन्व्हिकेशन काय असते ते पण याच्यात येऊन जाते. सो यानंतर काय, आता यानंतर आहे आता आपलं लॉन्च अँड ग्रोथ, म्हणजे याच्यात काय काय येऊ शकतं. सो याच्यात जर बघायला झालं तर सॉफ्ट लॉन्च झालं आपलं. लिमिटेड हॉर स्मॉल कस्टमर बेस, टेस्ट सिस्टीम टू गॅदर फीडबॅक. त्यानंतर ग्रँड ओपनिंग करावं लागेल आपल्याला प्रोफेशनल इफेक्ट नंतर. त्यानंतर लोकल हेल्थ केअर, म्हणजे तिथल्या आजूबाजूच्या सर्व डॉक्टरांना बोलवावं लागेल. त्यानंतर ब्रिज इन द कमिटीमध्ये ब्रिज करावं लागेल. त्यानंतर मग सर्व्हिस एक्सपान्शन, म्हणजे हेल्थ स्क्रीनिंग करावं लागते, व्हॅक्सिनेशन द्यावं लागते, न्यूट्रिशनची काउन्सिलिंग करावं लागते, होम डिलिव्हरी करावं लागतं. किंवा मग युअर बिझनेस ग्रो, म्हणजे होम डिलिव्हरी आपल्या बिझनेस ग्रोमध्ये आपल्याला त्या सर्व गोष्टींची गरज आहे. सर्व्हिस एक्सपान्शन, लॉन्च आणि ग्रोथ, म्हणजे ग्रोथमध्ये आपल्याला कशी ग्रोथ करायची आहे हे मेन पॉईंट आहे IMP, कारण ग्रोथ करणं लय गरजेचं आहे मार्केटमध्ये. सो तर आता हेल्थ स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे, वॅक्सिनेशन देणं, त्यानंतर आपल्याला ग्रँड ओपनिंग करायचे, जिथल्या आजूबाजूच्या सर्व डॉक्टरांना बोलवायचं आहे, इत्यादी गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर मग आता आपल्याला चॅलेंज आहे टू मॉनिटर, कोणत्या प्रकारचे चॅलेंज येऊ शकतात मार्केटमध्ये. तर ते हाय कॉम्पिटिशन आहे सध्या मार्केटमध्ये, भरपूर प्रमाणात मेडिकल असल्यामुळे कॉम्पिटिशन खूप हाय आहे. त्यामध्ये आपल्याला स्टँड टू ट्रस्ट करावं लागते, पर्सनलाइज सर्व्हिस द्यावं लागते आणि कन्व्हिन्सन्स या गोष्टीची माहिती घ्यावी लागते. त्यानंतर मार्जिन प्रेशर काय असतं, इट बिअर प्राईस कंट्रोल, इन्शुरन्स प्रॅक्टिस, सप्लायर निगोशिएशन अँड ॲट मेनी रिड्यूस प्रॉफिट मार्जिन या गोष्टीची पण माहिती घ्यायची. त्यात मार्जिन प्रेशर, तर मार्जिन प्रेशरमध्ये आपण म्हणलं तर प्राईस कंट्रोल, म्हणजे अवेअर करायचं प्राईस कंट्रोल, इन्शुरन्सची प्रॅक्टिस असते. त्यानंतर सप्लायर निगोटिएशनचं सप्लाय करावं लागतं. त्यानंतर मे रिड्यूस प्रॉफिट मार्जिनसाठी बी याची गरज आहे. त्यानंतर की पार्ट इज इन्व्हॉल्व इन स्टेट अँड नॅशनल फॉर्म्युलरी लॉ, रिन्युअल डेडलाईन अँड कॉम्प्लिकेशन ऑडिट. रेग्युलेटरी चेंजेस असतात ते आपल्याला चॅलेंज असते मॉनिटरमध्ये करण्यासाठी. त्यामध्ये 3 चॅलेंज, हाय कॉम्पिटिशन असते, मार्जिन प्रेशर असतं आणि रेग्युलेटरी चान्सेस असतात. त्यानंतर आपलं थँक्यू. तर आपण 9 पॉईंट बघितलेत. त्या 9 पॉईंटमध्ये आपण काय डिस्कस केलं आहे की आता आपल्याला कोणत्या गोष्टीचं काय म्हणजे लागतं, कोणत्या गोष्टी असतात जे की आपल्याला फार्मसी स्टोअर टाकण्यासाठी उपयोगी पडतात. सो आता फार्मसी स्टोअर टाकायचं म्हटलं आपण तर आपल्याला काय गोष्टीचा प्रॉब्लेम येऊ शकते, तर याची आपण डिटेलमध्ये माहिती घेतली. त्यानंतर आता आपण काय सिरीज ठरवलेली आहे की आपल्याला करायचं आहे जरुरी ज्ञान. तर जरुरी ज्ञानच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आता आपण फार्मसी, ओन युअर फार्मसी अ बिझनेस या गोष्टीची आपण माहिती घेणार आहोत. सो आता आपल्या लवकरच लेक्चर सुरू होणार आहे. MCQची पण सिस्टीम आपण सुरू करणार आहोत लवकरच. तरी आता लवकरात लवकर IMP क्वेश्चन्सच्या व्हिडिओ पण येऊन जातील. तरी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा या गोष्टीचं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.